फॉर्च्यून एंटरटेनमेंट निर्मित एक प्रवास या मुलाखत मालिकेत तुम्हा सगळ्यांचं मी मनःपूर्वक सानंद स्वागत करते. म्हणजे केवळ गायक म्हणून पुरणार नाही इतकी विस्तृत ओळख त्यांची आहे, जी आजच्या मुलाखतीतून अर्थातच आपल्यासमोर येईलच. एक गायक म्हणून अनेक मोठ्या व्यक्तींबरोबर त्यांचा जसा सहभाग आला किंवा जशी ओळख झाली, जसं काम त्यांनी केलं, तसंच एक ध्वनिमुद्रक म्हणून अगदी मदर तेरेसांपर्यंत अनेकांना अतिशय जवळून त्यांची भेट झालेली आहे, त्यांनी अनुभवलं आहे. आणि त्याच्यामध्ये किती जणांची म्हणजे मी नावं घेऊ की पंडित रविशंकर असतील, पंडित मोगूबाई कुर्डीकर असतील, व्ही शांताराम. म्हणजे व्ही शांतारामांबद्दल जर त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्याबद्दलचं जी डॉक्युमेंटरी बनत होती त्याच्यामध्ये त्यांची अशी इच्छा होती की मी गाडीत बसून प्रवास करतोय आणि तेव्हा मी माझ्याबद्दल बोलीन. त्याच्यासाठी ते गाडीत बसलेले असताना ध्वनिमुद्रक त्यांच्या बाजूला असणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट होती तांत्रिकदृष्ट्या. त्याच्यामुळे ती सगळी डॉक्युमेंटरी ध्वनिमुद्रित साठे काकांनी केलेली आहे. आणि व्ही शांतारामांच्या बाजूला म्हणजे त्यांनी एक जागा निवडली होती, ती कार तिथून पुढे मागे असा प्रवास करत होती आणि तो शॉट घेतला जायचा आणि तेव्हा ते ध्वनिमुद्रण व्हायचं. म्हणजे समोरच्या सीटवर कॅमेरामॅन आणि हे बसलेले असायचे, दिग्दर्शक वगैरे, आणि त्यांच्या अगदी बाजूला व्ही शांतारामांच्या साठे काका बसलेले असायचे ध्वनिमुद्रण करण्यासाठी. जसं मी म्हटलं तसं मदर तेरेसांना अगदी जवळून म्हणजे आवाज त्यांचा नीट येतोय की नाही यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं, माईक अरेंज करून देणं, हे करत असताना त्यांनी अनेक माणसं जवळून बघितली. आणि इतकी मोठी असूनसुद्धा ती किती जमिनीवर आहेत हा अनुभव ते मला काल आमच्या गप्पांमध्ये सांगत होते. पंडित किशोरताई आमोणकर असतील, अशा अनेकांबरोबर काकांनी ध्वनिमुद्रक म्हणून असेल, गायक म्हणून असेल, अभिनेता म्हणून असेल, वेगवेगळ्या अंगांनी काम केलेलं आहे. तर घाशीराम कोतवालचा विषय काका सुरू होता, तुम्ही येत होतात म्हणून मी थांबले होते, की जे 3 राज्य पुरस्कार म्हणजे आत्तापर्यंत मला वाटतं तुम्हाला 11 राज्य पुरस्कार मिळालेले शासनाचे विविध गोष्टींसाठी, गाण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये गायक अभिनेता म्हणून घाशीराम कोतवालसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसंच उंबरठा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रक म्हणून महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार. म्हणजे ज्या क्षेत्रात ते गेले त्या क्षेत्रात त्यांनी अव्वल कामगिरी केली. असं नाही की हां एक गायक पण जेमतेम ध्वनिमुद्रक पण साधारण, असं नाही. गेले तिथे आपला ठसा उमटवून ते आलेले आहेत. त्याच्यामुळे सांगण्यासारखं इतकं भांडार त्यांच्याकडे आज उपलब्ध आहे. नाही, आता कसं होतं की ध्वनिमुद्रक म्हणून इतक्या मोठ्या लोकांना जवळनं पाहिलं आहे. म्हणजे मदर टेरेसा तर झालंच, रविशंकरजी, आणि टेलिव्हिजन त्यावेळे कसं की हे एवढे चॅनल्स नव्हते, पैशाला पासरीवर चॅनल्स नव्हते, एकच दूरदर्शन होतं आणि ते कंपल्सरी बघायला लागायचं लोकांना. आणि त्या दूरदर्शनवरती मी काम करत होतो. मग आम्हाला जो कार्ड दिलं होतं ओळखपत्र, त्या ओळखपत्र आमचं कुठेही चालायचं, पोलीसकडे किंवा कुठेही. म्हणजे अगदी कोर्टात सुद्धा एकदा केव्हा तरी काहीतरी निमित्ताने गेलो होतो मी, तर मला काहीतरी बोलायचं होतं, तर मी असं उभं राहून बोलत होतो. ते म्हणले हात खाली घ्या, हात खाली घेतो. मग त्याच्यानंतर मला न्यायाधीश काहीतरी म्हणले की हल्ली काय तुम्ही दिसला नाहीत फार टेलिव्हिजनला. तर ते वकील होते, ते म्हणले आहोत तुम्ही ओळखलं काय ना? म्हणजे मी ओळखतो आहे ना, तुम्ही नाही, आम्ही काय बोलतो आहे तुम्हाला नाही कळत आहे. तर असं कुठेही चालायचं, कारण त्या माध्यमाची पॉप्युलॅरिटी एवढी होती की ऑडियन्समध्ये एक शॉट जरी कोणाचा दिसला असेल तरी त्याला लोक बाहेर ओळखायचे, अरे तू कल टेलिव्हिजन पे था क्या. तर इतकं त्याचा परिणाम होतो, कारण दुसरा चॅनलच नव्हता बघण्यासाठी. तर त्या निमित्ताने खूप लोक यायची, दूरदर्शनवरती यायची. म्हणजे लता मंगेशकर, मदन मोहन यांचं श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लता मंगेशकर आल्या होत्या. त्यांनी सामनाच्या वेळची माझी ओळख होती, त्यामुळे त्या मला एकदम अरे तुम्ही इथे कुठे असं मला म्हणलं. तर आमचे डायरेक्टर सगळे बाजूला उभे राहून ऐकत होते, शास्त्री म्हणून होते ते. तर त्यांनाही प्रश्न पडला की अरे ह्याला कसं ओळखतात लता मंगेशकर. आणि मग लताबाईंनी जे ट्रॅक रेकॉर्ड केला होता मदन मोहनचं एक
मला वाटतं लगजा गलेचाच ट्रॅक होता आणि त्या ट्रॅकचं आणि तिथे अनिल मोहिले सगळा ऑर्केस्ट्रा बसलेला होता आणि त्यांनी जेव्हा सूर चेक केला त्यावेळी त्या वरच्या रेकॉर्डर जो ज्याच्यातनं प्ले होत होता ते कुठेतरी फास्ट होतं आणि ते जास्त शार्प वाजत होतं, म्हणजे शार्प म्हणजे चढ वाजत होतं व्हायोलिन का. आणि लताबाईन ते अनिल मोहिले म्हणले की अरे हे बरोबर नाही वाजत आहे, म्हणजे काहीतरी शार्प वाजतं आहे. आणि सगळ्यांना त्यांच्याकडे स्टँडर्ड पिचिंग असल्यामुळे त्यांनी लगेच सगळ्यांनी पाहिलं की म्हणले हे शार्प वाजतं आहे. तर ते काय बोलत आहे त्याचं मला पटकन लक्षात आलं. तर मी डायरेक्टर शास्त्री म्हणून त्यांना म्हटलं की मी मदत काही हो येस 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 गो. मी गेलो आणि अनिल मोहिलेंना म्हटलं हे काय होतं आहे, ते म्हणले ते शार्प असतं वरनं. म्हटलं मी काय त्याच्यात काही करू का, मी करू शकतो. ते म्हणले ओके. मग मी डायरेक्टरना विचारलं की ते PCRA म्हणजे प्रोडक्शन कंट्रोल ऑडिओ, तिथे जायचं होतं. ते आम्ही बाहेरचं शूटिंग करणारी मंडळी, फिल्म कॅमेरा असायचा त्याच्याबरोबरचं रेकॉर्डिंग मी करायचो. म्हणजे कंपाऊंडच्या बाहेर जे शूटिंग व्हायचं त्याचं रेकॉर्डिंग माझं असायचं. आणि स्टुडिओतलं रेकॉर्डिंग इंजिनियर लोक करायचे वेगळे. तर मी म्हटलं की सर मैं वहाँ जाऊँ क्या, हां टेल देम. मग मी गेलो, त्यांना सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे आणि ते शार्प वाजतं आहे. मग त्यांनी दुसऱ्या याच्यावरती पाहिलं, दुसऱ्या दोन होती त्यांच्याकडे टेप रेकॉर्डर, पण दुसऱ्यावरती पण ते शार्प वाजत होतं. मग एक प्रोफेशनल रेकॉर्डर जो आम्ही वापरायचो तो मी घेऊन आलो, नागरा म्हणतात त्याला तो. आणि त्या नागरावरती तुम्ही कंट्रोल करू शकता स्पीड. मग ते स्पीड करून मी कंट्रोल करून खाली कम्युनिकेट केलं की हा बरोबर आहे का स्पीड. मग ते म्हणणं अजून थोडा वाढव, शार्प कर. मग अजून शार्प केला. मग त्याच्यानंतर ते गाणं व्यवस्थित स्टँडर्ड पिचमध्ये वाजलं. आणि मग त्याच्यानंतर लताबाईंनी ते म्हणजे म्युझिशियननी पण ते वाजवलं आणि लताबाईंनी पण लिप मुवमेंट केल्या. तर ते ह्या सगळ्याचा म्हणजे ही खूप मोठी लोक जवळनं बघता आली. आणि म्हणजे नुसतं विषांतरण नव्हे तर किशोरीताईंचं एक प्रतिभा प्रतिमामध्ये 1 तासाचा कार्यक्रम डॉक्युमेंटरी झाली होती, त्याचं रेकॉर्डिंग मी केलं होतं. त्यांच्या आई आणि गुरु मुगूबाई कुर्डीकर यांच्यावरती डॉक्युमेंटरी झाली होती, त्याचाही मी रेकॉर्डिस्ट होतो. आणि असे कितीतरी संधी, म्हणजे खूप मोठे मोठे आपल्या भारतातले सगळे प्राईम मिनिस्टर्स त्यावेळचे, सगळे प्रेसिडेंट ऑफ इंडिया नीलम संजीवा रेड्डी यांच्याबरोबर मी प्रिन्स चार्ल्सच्या लग्नाला पण गेलो होतो. हे वेगळंच आहे काहीतरी. आणि डायना जिवंत असताना तिला बघितलं होतं. तर ते कमालच झाली का काही. तर हे ह्या आता विक्रांत, या जी जुनी आत्ताची विक्रांत नवीन झालेली नव्हे, जुन्या विक्रांतवरती हां तिथे मोरारजी देसाई जाणार होते. आणि मोरारजी देसाईंची नेव्हल डेची त्यांची व्हिजिट होती. तर ते हेलिकॉप्टरनी डायरेक्ट जाणार होते त्याच्यावरती. पण आम्हाला ते नंतर जे नेव्हल तिथले डेमॉन्स्ट्रेशन्स होतात ती शूट करण्यासाठी आम्ही 1 दिवस आधी गेलो होतो. त्यामुळे INS विक्रांतवरती मी 2 दिवस राहिलेलो आहे. क्या बात है. तर अशा पुष्कळ संधी, म्हणजे क्रिकेटची मोठी मोठी माणसं, क्लाइव्ह लॉईड आणि गॉर्डन गिनीज वगैरे असे हाताच्या अंतरावरनं पाहिलेत. कारण आम्ही मूर्खासारखं त्यावेळेला व्हिडिओ कॅमेरा शूटिंग नव्हतं, तर आम्ही फिल्मवरती क्रिकेट मॅच शूट करायला जायचो. आणि बऱ्याच वेळा विकेट जायची आणि त्याच्यानंतर आमचा कॅमेरा ऑन व्हायचा. तर अशा खूप गमती जमती त्यावेळेस झाल्या. पण ते दूरदर्शनमुळे अनेक संधी मिळाल्या. अनेक मोठ्या मोठ्या लोकांचे, म्हणजे बाबा आमटे आहेत, शिवाजीराव पटवर्धन आहेत, अनुताई वाघ आहेत, अशा कितीतरी सामाजिक कार्यकर्त्यांच्या त्यांच्या डॉक्युमेंटरीज मी केल्यात. जसं मदर टेरेसा आहे, ती बाई किती साधी होती. म्हणजे बाकी त्यांच्याबद्दल अनेक प्रवाद आहेत वगैरे, ते गोष्टी वेगळ्या. परंतु तिने जे काम केलेलं ते आम्ही कलकत्त्यामध्ये असताना, कलकत्ता बंद म्हणजे सगळं कलकत्ता बंद असतं, पण मदर टेरेसाची गाडी जाऊ शकते. तर आम्ही शूटिंग आमचं चालू होतं त्याच वेळा एकदा असं घडलं होतं. त्यावेळेस मदर टेरेसाच्या त्या सिस्टर्सनी सांगितलं तुम्ही आमच्या मागे गाडी ठेवा, तर नाहीतर दगड येईल तुमच्यावरती. तर ते इतकं वजन त्या बाईचं होतं की तिच्या गाडीला कोणी दगड मारू शकत नव्हतं. तर अशा पर्सनॅलिटीज खूप जवळनं पाहिल्या. मदर टेरेसाला जेव्हा मी मायक्रोफोन लावला त्यावेळेस मला लक्षात आलं की तिचं स्वच्छ होतं, धुतलेलं होतं,
जो त्यांचा ड्रेस आहे तो ट्रॅडिशनल, पण तो शिवलेला होता. अच्छा. म्हणजे असं कुठेही आता ती 52 तिची सेंटर्स होती ऑल ओव्हर इंडिया आणि फॉरेन वगैरे धरून, आणि ती तसं पाहायला गेलं तर मल्टीमिलियनर म्हणता येत अशी बाई होती. पण ह्या गोष्टींकडे ती ज्या पद्धतीने सेंटर फॉर डाईंग म्हणून एक होतं, लेप्रसी सेंटर होतं, त्या ठिकाणी ती तिथल्या इनमेट्सशी कसं बोलायची, तिथले तिथे राहत असलेल्या सगळ्या पेशंटशी कसं बोलायची, त्यांना किती गोड बोलायची, त्यांना कसं खायला घालायची, या सगळ्या गोष्टी खूप नाही म्हटलं तरी नकळत तुमच्यावरती परिणाम होत जातो. बरोबर आहे. आणि तुम्ही शिकत जाता, तुम्ही मोठे होता. बाकी घाशीराम कोतवालचे सुद्धा तुम्ही 11 देशांमध्ये दौरे केले, सो त्याचाही एक मोठा अनुभव तुमच्या गाठीशी आहे. आणि अतिशय म्हणजे त्याच्या संकल्पनेकडे, नाटकाच्या विषयाकडे आपण अजिबात वळू नकोया, पण तरीसुद्धा ते नाटक गाजलं की आत्ताच्या पिढीला सुद्धा ज्यांनी बघितलं नसेल तरी घाशीराम कोतवाल असं एक नाटक होतं हे नक्की माहिती आहे. इतकं प्रसिद्धी पावलेलं ते नाटक आहे. तर 11 देशांमध्ये हे जे दौरे झाले, तर त्यातला एखाद दुसरा असा काही खास अनुभव, एखादी घटना जी तुम्हाला सांगायला आवडेल? घाशीराममध्ये अख्खा प्रोग्राम होऊ शकेल एवढ्या गोष्टी आणि कार्यक्रम असे केलेत की घाशीरामबद्दल कॉन्ट्रोवर्सी झालेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्याच्यामध्ये नाना फडणवीसांचं चारित्र्यानंद झाला असा एक आरोप होता. त्यावेळची जी म्हणजे सत्ता जास्त करून ब्राह्मणांची होती, तर त्यामुळे त्या ब्राह्मणांना तुम्ही अशा पद्धतीने दाखवताय पण चुकीचं आहे. ब्राह्मणांवरती कॉमेंट केलेले होते की ते 52 खणीत जातात वगैरे अमकं तमकं. तर त्याच्यावरती आक्षेप खूप होते आणि काही गोष्टींनी ते काही प्रमाणात ते बरोबर पण होते आणि काही प्रमाणात ते चुकीचे एवढ्यासाठी होते की त्या नाटकाचं प्रयोजन ते दाखवणं हे नव्हतं. आणि त्याच्यात असं म्हणजे माझं मत असं आहे त्याच्यामधलं की त्या नाटकामध्ये पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली ही त्याची थीम आहे त्या नाटकाची. म्हणजे कुठलाही सत्ताधीश असतो तो जेव्हा सत्तांध होतो त्यावेळी तो त्याच्या उपयोगासाठी एक घाशीराम तयार करत असतो, त्याचा तो वापर करतो आणि तो वापर संपला की त्याला मारून टाकण्यात येतं. असं घाशीराम कोतवाल हा कनोजी ब्राह्मण पुण्यामध्ये येतो आणि पुण्यातले लोक थोडेसे आवाकाच्या बाहेर वर्तन करत असतात. त्यांना थोडंसं वळण लावावं म्हणून हा बाहेरचा ब्राह्मण त्याला कोतवाल पद दिलं जातं. नाना फडणवीस त्यांच्यावर काहीतरी वचक राहावा म्हणून. पण तो कोतवाल झाल्यानंतर तो जास्त राक्षस बनतो आणि तो राक्षस बनल्यामुळे त्याच्याकडनं एक चूक होते आणि सगळे ब्राह्मण नाना फडणवीसांना सांगतात की आम्हाला हा नको आहे कोतवाल. आणि नाना फडणवीस त्या कोतवालाला ब्राह्मणांच्या हवाली करतात, तुम्हाला त्याचं काय करायचं ते करा. आणि त्या कोतवालाला दगडाने ठेचून मारलं हा इतिहास आहे. अजूनही पुण्यामध्ये कोतवाल वाडी आहे, घाशीराम कोतवालची कोतवाल चौकी आहे. तर हा इतिहास आहे. पण तो रंगवताना काही गोष्टी थोड्याशा रेषे बाहेरच्या घ्यायला लागतात, तसं काहीतरी झालं असावं. पण आम्हाला याचा प्रत्येक केव्हा आला तर आम्ही जेव्हा हॉलंडला गेलो, हॉलंडला आम्ही शो केला आणि शो केल्यानंतर डच भाषेमध्ये घाशीरामचं सिनॉप्सिस दिलं होतं. एका लाईनमध्ये साधारण प्रयोगात काय याच्या पुढच्या सीनमध्ये काय होणार आहे हे एका लाईनमध्ये सांगितलेलं असायचं. तर आपण आता बडोद्यामध्ये एखादं बंगाली नाटक आलं तर तुम्ही कदाचित बघायला जाणार नाही, पण ही लोक इतर भाषेतली नाटकं व्हायची आणि ती नाटकं बघायला येणारी लोक त्याचा आस्वाद घेण्यासाठी ह्या देशातल्या नाटक आहे ते जरा समजावून घ्यावा कशा पद्धतीने ते करतात असा त्यांचा दृष्टिकोन असायचा. आणि नाटक हा एक वेगळा विषय म्हणून ते बघायचे त्याच्याकडे. तर ते डच सिनॉप्सिस वाचून सगळ्यांनी ते नाटक बघितलं, ॲप्रिशिएट केलं. आणि ॲप्रिशिएट केल्यानंतर आम्हाला त्यातली काही मंडळी आमच्यावर गप्पा मारत होती. ते म्हणले हे तुमचं नाटक नाही आहे. तुमचं नाटक नाही आहे? तुमचं नाटक नाही आहे. म्हटलं का? तर त्यांच्याकडे असा इतिहास घडला होता की हॉलंडमध्ये
INB मिनिस्ट्री म्हणजे इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री एका मिनिस्टरला दिली होती आणि ती पॉवरफुल माध्यम त्याच्याकडे होतं, तर तो राक्षस बनला. अच्छा. आणि एवढा तो पॉवरफुल झाला की सत्ता जे करत होते त्यांना तो डोईजड व्हायला लागला. बरं. आणि त्याचा नुकताच खून झाला होता. आणि हे तिथल्या माणसांनी सांगितलं की हे तुमची थीम हीच आहे ना. म्हटलं हो, हीच थीम आहे. म्हणजे आपण अलीकडच्या काळामध्ये खूप उदाहरणं बघतो तशा पद्धतीने. मी काही नावं घेत नाही त्यांची, पण अशी खूप उदाहरणं आहेत की सत्ता राबवण्यासाठी असे राक्षस निर्माण केले जातात. आणि ती थीम तेंडुलकरांना घाशीराममध्ये दिसली म्हणून त्यांनी हे नाटक लिहिलं. त्याच्यात त्यांनी इव्हन प्रस्तावनेत पण ते दिलं होतं की पॉवर करप्ट्स ॲब्सोल्यूट, पॉवर करप्ट्स ॲब्सोल्यूटली, ही थीम आहे नाटकाची. आणि ते नंतर ज्या पद्धतीने म्युझिकल केलं, त्याच्यानंतर कॉन्ट्रावर्सीमध्ये असताना आम्हाला धमक्या आलेल्या आहेत, पोलीस प्रोटेक्शनमध्ये आम्ही शो केलेले आहेत, एवढं सगळं प्रकार केले. पण त्या गाण्यामुळे माझा आवाज त्या नाटकामुळे माझा आवाज घडला, ही अगदी ही फॅक्ट आहे. आणि त्यामुळे आता इतर गायकांच्या मानाने माझा आवाज वेगळा वाटतो, याचं कारण ते आहे. म्हणजे अनुवंशिक गुण आहेत, वडिलांच्याकडनं मिळालेले आहेत. बरोबर. आवाज चांगला असणं, शब्दोच्चार चांगले असणं हे त्यांच्याकडनं मिळालं. पण त्याचबरोबर त्याच्यासाठी ट्रेनिंग सुद्धा आवश्यक असतं, ते मिळालं. शब्दोच्चारांबद्दल आता तुम्ही बोललात, शब्दांचे उच्चार ह्याच्याबद्दल बोललात, तर काही गायकांना आपण ह्याच्यासाठी आदर्श मानतो की उच्चार कसे असावेत त्या भाषेतले. त्यातले एक म्हणजे मला असं वाटतं की साठे काका आहेत की त्यांचं गाणं ऐकून अनेक गाण्यांचे उच्चार कसे असावे, सादरीकरण कसं असावं ह्याचा अभ्यास इतर गायकांना करता येतो. तर त्यातलं एक मला वाटतं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे गीतरामायणासाठी सुद्धा तुम्ही ओळखले जाता. म्हणजे तुमच्या आवाजामध्ये बाबूजींची गाणी ऐकणं, गीतरामायणातली विशेष करून, हाही एक सगळ्या रसिकांसाठी स्वर्गीय आनंद असतो. तर त्यातलं जे स्वये श्री रामप्रभू ऐकती हे गाणं आहे, तर मग त्यातले काही उच्चारांची जी मजा आहे ती सांगून ते गाणं आपण ऐकवलं तर आत्ता. आता या उच्चारशास्त्राच्यामध्ये बाबूजी आणि दोन आदर्श आहेत माझ्या दृष्टीने. एक तर बाबूजी आणि दुसरे गजानन वाटवे, की ते उच्चारण कसं उच्चारण करावं हे याचे आदर्श आहेत. बाबूजींच्या बाबतीत कसं आहे की बाबूजींच्या बाबतीत आता तुम्ही जर केअरफुली ऐकलं तर अनेकांना माहिती आहे ही गोष्ट की स्वयश्री रामप्रभू नाही, रामप्रभू ऐकती. ते आपण एक आघात येतो हलकासा, स्वयश्री रामप्रभू ऐकती. तर म वरती तो जोर येतो, कारण शेवटी त्याच्यानंतरचं अक्षर प्र आहे, जोडाक्षर आहे. तर असे जे उच्चारण शास्त्रामधले जे काही छोटे छोटे लक्षात येत नाहीत अनेकांच्या गाताना, पण ते म्हटले तसे तर त्याचा अर्थबोध लगेच होतो. तर ह्याचं सगळं शिक्षण ॲक्च्युली मला सुदैवाने मिळालं. परत नियती, मी दूरदर्शनवरती होतो असताना तिथे सुहासिनी मुळगावकर होत्या. अनेक लोकांना यातल्या माहिती असतील, सुहासिनी ऐकून तरी माहिती असतील. सुहासिनी मुळगावकर प्रतिभा नावाचा कार्यक्रम त्या करायच्या, त्याचं निवेदन करायच्या. आणि त्या स्वतः MA विथ संस्कृत होत्या. त्यांचे वडील जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलर होते. तर त्यांच्याकडे त्यांची बहीण पण संस्कृत MA. तर त्यांना दूरदर्शनवरती जुन्या संस्कृत साहित्यावरचा, म्हणजे कालिदासाचं वाङ्मय असेल, भासाचं वाङ्मय असेल, अनेक लेखकांचं असेल, त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी वसंत बापट, मेपू रेगे, वसुंधरा पेंडसे नाईक वगैरे असे त्यातले तज्ज्ञ मंडळी यायचे. पण तो कार्यक्रम अतिशय गद्य असायचा. म्हणजे कुठल्या तरी संस्कृत साहित्यावरती तुम्ही बोलताय आणि कार्यक्रम गद्य आहे. तर त्यामुळे ते होऊ नये म्हणून सुहासिनीबाईंचा आटाबिटा असायचं की काहीतरी त्याच्यात कुठल्या तरी पद्धतीने म्युझिक यायला पाहिजे. तर त्या म्हणायचे की आता मेघदूतावरती समजा चर्चा असेल तर ते काय करायचं की आमचं जे ग्राफिक्स डिपार्टमेंट होतं त्यांना काहीतरी मेघदूतावरची इलेस्ट्रेशन्स करायला सांगायचे. आणि
त्याच्यावरती श्लोक गायले जायचे. तर त्यांचं आपल्याला कदाचित माहिती नसेल की त्या एकपात्री संगीत स्वयंवर, एकपात्री संगीत सौभद्र, एकपात्री संगीत मानापान केलेले आहेत सुहासिनी मुळगावकरांनी. म्हणजे सगळे संवाद, सगळ्यांची गाणी म्हणायची एका बाईनी. त्यांनी एकपात्री हे सगळे केल्यामुळे त्यांचा ओव्हरस्ट्रेनमुळे आवाज गेला होता गाण्याचा. आणि ते आता नियती म्हणू नका त्याच्यावर. नाही तर मी नियती म्हणतच नाही काका, तुम्हीच नियती म्हणताय. नाही, ती नियती अशा पद्धतीने की त्यामुळे पर्याय माझ्याकडेच. मी त्यावेळेस दूरदर्शनवरती नोकरी करत होतो. मला गाण्याचे वेगळे पैसे द्यायचे नव्हते. आणि कारण बजेट हा प्रकार त्यावेळेस खूप तुटपुंज असायचे. म्हणजे अशा कार्यक्रमासाठी कुठेतरी 500-600 रुपये, 800 रुपये असे. बापरे. बर. त्यातले जे तज्ज्ञ मंडळी यायचे त्यांना किती मानधन देणार, 200 रुपये 300 रुपये बापटांना दिले, असं प्रकार त्यावेळी व्हायचे. त्यावेळे तर मग कोण गाणार. तर आमच्या टेलिव्हिजन सेंटरमधला तंबोरा राहण्याचा मी लावायचो माझ्या पिचला. आणि मग बाई सांगायचे की ते हा श्लोक असा म्हण. मग तुम्ही चाल त्याला. मी नाही, चाल त्यांची असायची. अच्छा. आणि त्या अनेक आता वपु कृषतम वदने प्रसन्नता नाडी विशुद्धी. तर ते म्हणजे सदाशिव निंबाळकरांचा योगाचा जो कार्यक्रम होता त्याचं टायटल सुहासिनी म्हणजे माझ्याकडनं गाऊन घेतलं होतं. अशा अनेक कार्यक्रमांची टायटल्स मी त्यावेळी गायलेलं होतं. आणि ते माझं शिक्षण उच्चारशास्त्राचं होतं. तर मी अनुस्वाराचा उच्चार करा, किंवा एखादी संधी असेल तर ती कशी फोडायची, किंवा विसर्गाचा उच्चार कसा करायचा, कुठल्या वेळेस कसा करायचा, एकत्र सलग म्हणताना कसं करायचं, हे जे संस्कृत पठणाच्या वेळचं हे जे शिक्षण आहे हे माझं नकळत त्या अमृत मंथन नावाचा जो त्यांचा सुहासिनीबाईंचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जवळजवळ 7 वर्षामध्ये 100-150 तरी श्लोक मी गायले असेल. आणि प्रत्येक वेळे त्यांनी हे रवी असं नाही, इतका दीर्घ गायचा नाही आहे, इतका ऱ्हस्व गायचा नाही, हे नकळत त्यांच्याकडनं मला उच्चारणशास्त्राचं शिक्षण मिळाल्यामुळे मराठी गाण्यामध्ये पण माझ्या काही चुका होत नाहीत. वा. आणि मला रसिका तुम्हाला सांगायला आवडेल जे काका आत्ता सांगतायत की आता रामरक्षा आपण सरसकट म्हणतो, पण ती जर सजगपणे म्हटली किंवा त्याचा जर आपल्याला फायदा व्हावा ह्याच्यासाठी जर आपल्याला रामरक्षा म्हणायची असेल तर त्याचे उच्चार म्हणजे आपण कधी कधी उगाचच कुठेतरी विसर्ग देतो, कुठला तरी विसर्ग गिळून टाकतो, किंवा माझ्या तरी मते रामरक्षा ही आपण श्रवणानेच ऐकूनच आपली पाठ झालेली असते. असं समोर बसलो आणि रामरक्षा पाठ केली असं फार कमी जणांचं होतं. तर ती जर चुकीची ऐकली गेली दुर्दैवाने तर तीच आपल्याही तोंडात तशीच बसते आणि आपण चुकीच्या उच्चाराने ती रामरक्षा म्हणत जातो, ज्याचा आपल्याला म्हणजे ते केवळ आपण एक पाठांतर म्हणून म्हणतो, त्याचा फायदा आपल्याला मिळत नाही. त्यामुळे जर तुम्हाला शुद्ध रामरक्षा ऐकायची असेल तर यूट्यूबवर जा आणि काकांनी गायलेली रामरक्षा ऐका, ज्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय उत्तम स्वच्छ शुद्ध स्पष्ट उच्चारांसहित ती रामरक्षा ऐकल्याचा आनंदही मिळेल आणि आपलेही उच्चार कुठे जर चुकत असतील तर ते सुधारण्यासाठी त्यानिमित्ताने मदत होईल. आपण स्वयश्री गाण्याकडे वळतोय. स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशल रामायण गाती. स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे ऋतुरायाचे. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती
चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती. वा वा बुवा वा. विलक्षण आनंद देणारी आणि समाधान देणारी अशी ही गाणी आहेत. म्हणजे कोणाला आपण ह्याच्यामध्ये प्रथम स्थान द्यावं हेच आपल्याला कळेन असं होतं की गदिमांच्या शब्दांना वावा म्हणावं तोपर्यंत बाबूजींचा स्वर असा येतो की आपण तिथे चकित होऊन जातो. म्हणजे एखादी चमत्कृती घडून जाते ना तसा विलक्षण अनुभव या गीतरामायणाने दिला. आणि तुम्हीही यानंतर अनेक कार्यक्रम गीतरामायणाचे काही गीतरामायणातल्या माझ्या कार्यक्रमांना मला फार वेगळं समाधान मिळालं. म्हणजे असं की आपल्या परळी वैजनाथला एकदा गीतरामायणाचा कार्यक्रम होता. त्या मंदिराच्या पायऱ्यांवरती सगळी लोक बसली होती. समोर मी बसून मी गीतरामायण गेलं. त्याचा एक वेगळाच काहीतरी म्हणजे कुठल्याही धार्मिक स्थळामध्ये जेव्हा तुम्ही कार्यक्रम करता ते कधी फेल होत नाहीत कारण त्यांच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्यांमध्ये असते. मी आता इंदूरला कार्यक्रम केला होता त्याच्यामुळे चक्क लहान मुलांचा कोरस होता सगळ्या गीतरामायणाला. बरं. त्यांच्या रिहर्सल एका कनकश्री भट का काहीतरी रेडे भट कनकश्री भट तिथल्या त्यांनी लहान मुलांकडनं बसवून घेतलं होतं. मी गाणी आधी पाठवली होती. त्यांनी सगळा कोरस म्हणजे इवन सेतूर बांधारेचा कोरस सुद्धा लहान मुलांचा होता. वाह क्या बात आहे. त्यातल्या निवेदन करणाऱ्या होत्या त्या दोघी त्या ड्रेसमध्ये वगैरे गजरे वगैरे घालून बसल्या होत्या. किती सुंदर. तो काहीतरी वेगळाच म्हणजे त्याला तो कार्यक्रम व्हिडिओवरती पण मला त्यांनी पाठवला. तो म्हणजे वेगळाच झाला तो. तर असे काही कार्यक्रम किंवा पार्ल्यामध्ये एक राम मंदिर आहे खूप जुनं ज्याला 100 वर्ष झाली आणि ज्याला 100 वर्ष झाली म्हणून गीतरामायण माझ्या आवाजात शाळेच्या मैदानावर पार्ले टिळक विद्यालयाच्या मैदानावर झालं की हा मला असं वाटतं की मला मिळालेला बहुमान आहे तो. आणि तो म्हणजे तो हे कार्यक्रम कायम लक्षात राहील असे झाले. नक्कीच नक्कीच. पार्ले टिळकचा तुम्ही उल्लेख केला तर पार्ले टिळकला आत्ता 100 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने जे त्यांचं थीम सॉन्ग म्हणूया शीर्षक गीत म्हणूया जे ध्वनिमुद्रित झालं जे सुप्रसिद्ध गायक संगीतकार मंदार आपटे यांनी संगीतबद्ध केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला साठे काकांच्याच आवाजात ऐकू येतं. आणि अगदी आत्ता जो समर्थ रामदास स्वामींवरचा चित्रपट येतोय त्याच्यामध्येही तुम्ही गायलात काका. त्याच्यामध्ये ॲक्च्युली गायलो की नाही मला माहिती नाही परंतु मी रामदास स्वामींचं आणि श्रीधर स्वामींचं पुष्कळ गायलो आहे. म्हणजे रामदास स्वामींचं मनाचे श्लोक मी गायलो आहे जे माझी कॅसेट खूप लोकांनी पसंत केले. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींचं मी हरिपाठ गायलो आहे. त्याच्यानंतर तुमचा अथर्व शीर्ष हो नक्कीच. त्याच्यानंतर रामरक्षा या सगळ्या गोष्टी गायलोच आहे. पण काही गोष्टी अशा गायलो की ज्या दत्त संप्रदायातल्या सगळे जे महाराज होते त्यांचं चरित्र याच्यामध्ये साई सच्चरित्र जे आहे ते साईबाबांचं जे चरित्र आहे साईबाबांचं चरित्र गोविंद रघुनाथ दाभोळकर यांनी ते साई सच्चरित्र लिहिलं. 53 अध्याय आहेत. ते 53च्या 53 अध्याय माझ्या आवाजात उपलब्ध आहेत. आणि ते मला गायला 20 दिवस लागले. ते ऐकायला 40 तास लागतात. त्याची 5 दिवस किंवा 7 दिवसाची पारायणं असतात साईबाबांच्या चरित्राची. किंवा गजानन महाराजांचं गजानन विजय जे आहे ते पण मी अख्खच्या अख्खं गायलो. प्रत्येक दैवताची कृपा म्हणजे थोडक्यात तुमच्यावर आहे असं. टेंबे स्वामींचं घोराष्ट्र संकटनाशक घोराष्ट्र ते सुद्धा माझ्या आवाजात आहे. टेंबे स्वामींच्यावरती स्वामी नावाची एक फिल्म आली होती त्यासाठी गायलो होतो. तर असं पुष्कळ मी गायलो. मी अनेक त्यातल्या अध्यात्मातल्या लोकांना विचारलं किंवा माझ्याकडनं दत्त संप्रदायाचं एवढं का गायलं जात आहे. ते म्हणले तुमच्या घराण्यात कुठेतरी दत्त संप्रदायाचं काहीतरी होत असणार आणि ते खंडित झालं आहे. अच्छा.
तर माझे आजोबा दत्ताचे भक्त होते आणि ते दर गुरुवारी भजनाला जायचे हे मला माहिती होतं. अच्छा. पण ते कुठेतरी माझ्याकडनं इथे मात्र मी नियती हे नक्की म्हणे ना. नियती नक्की आहे. तर हे आणि कुठेतरी असं आहे ना की आवाजातली एक गंभीरपणा की माझ्या आवाजामध्ये डबल मिनिंगमधलं गाणं क्वचितच मिळेल, नाहीच मिळणार. हे कारण तो थिल्लर काहीतरी व्यक्त करणारा, थिल्लरता व्यक्त करणारा त्याच्यातनं येणार नाही भाव, असं कुठेतरी वाटत असावं. कंपोजरला वाटत असावं की हा. तर मला नाना पाटेकर माझी टिंगल करताना म्हणतो ना की तू म्हणे रवी तू लोकप्रिय गायक नाही आहेस, तू श्लोकप्रिय गायक आहेस म्हणे. काल सुद्धा जेव्हा आम्ही प्रश्नांवर चर्चा करत होतो तेव्हा काका मला असं म्हणाले की खरं तर मंत्रवादी हे आडनाव तुझं नसून माझं असायला हवं होतं. इतके माझ्या आवाजात मंत्र आणि स्तोत्र ध्वनिमुद्रित झालेले. म्हणजे हरिप्रसाद चौरसिया यांचे 5 अल्बम, त्यांनी एकूण 10 अल्बमचा प्रोजेक्ट होता. त्यातले 5 अल्बम शिवकुमार शर्मांनी केले कंपोज, 5 अल्बम हरिजींनी कंपोज केले, हरिप्रसाद चौरसिया. तर हरिप्रसाद चौरसिया आणि शिवकुमार शर्मा यांच्याकडे मी आदित्य बिर्ला यांचं काहीतरी एक त्यांचं इंडस्ट्रीचं थीम सॉन्ग गायलं होतं. ते संस्कृत भाषेत होतं. तर त्यांच्यामुळे त्यांच्या डोक्यात, दोघांच्याही डोक्यात मी संस्कृत म्हटलं की रवींद्र साठे असं होतं. त्यामुळे त्यांच्या शिवजींच्या पण अल्बममध्ये मी गायलो, पण मी त्याच्यात एकटा नाही. त्याच्यात सुरेश वाडकर आहे, त्याच्यात साधना सरगम आहे, त्याच्यामध्ये इतर अनेक गायिका आहेत, देवकी पंडित आहेत. पण हरिजींचे 5च्या 5 अल्बम म्हणजे एका अल्बममध्ये 2 CDs म्हणजे 2 तासाचे संस्कृत स्तोत्राचं पठण आहे. बापरे. पण हे सगळं करताना 2 तासाचे असे 5 अल्बम म्हणजे 10 तासाचं संस्कृत मी गायलोय. एक कृष्णावरती अल्बम आहे, एक शिवावरती अल्बम आहे, एक विष्णू, एक हनुमान आणि एक दुर्गा. तुम्ही सगळं पाठ करता रेकॉर्डिंगच्या वेळेला? नाही, पाठ असल्यासारखं गातो. वा, हजरजबाबीपणाचा जो विलक्षण गुण आहे. मला रिहर्सल करायला लागते त्यावेळी, जेवढं पाठ होईल म्हणजे सहजता येईल त्याच्यात तेवढी आवश्यक असते. पण अदरवाईज ते मोठ्या प्रिंटमध्ये समोर ठेवतो. कारण संस्कृत वाचता वाचता गाणं तसं कठीण आहे. म्हणजे मराठी आपण गाऊ शकतो, कदाचित ती आपली मातृभाषा आहे म्हणून असेल, पण ते कसं आहे माहिती आहे की आता मला त्या सुहासिनीबाईंमुळे त्याचा अर्थबोध होईल अशा पद्धतीने गायची सवय झाली. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अर्थ आधी निश्चितपणे समजून घेता. संस्कृत श्लोक असले तरी अर्थ समजून घेतो. ते तोंडात बसायला लागतात. ते बऱ्याच वेळा काय असतं की जवळजवळ 32 अक्षरांचा एक शब्द आहे, ते कसं गायचं. बरोबर, 32 अक्षरांचं कुठे तोडायचं, कुठल्या संधी करताना कसं तोडायचं काय. आणि त्याच्यासाठी सुपरवायझर असायचे. म्हणजे मी संस्कृतचं जेव्हा रेकॉर्डिंग केलं त्याच्यावेळेस ब्रह्मशंकर व्यास म्हणून होते किंवा भाईशंकर पुरोहित होते. ते स्वतः संस्कृत प्रोफेसर. त्याच्यानंतर सिग देसाई ते स्वतः संस्कृत एखादा संस्कृत विषयावरती काही प्रबंध लिहित असेल, डॉक्टरेट करत असेल तर त्याला गाईड असायचे. ते अशी लोक सुपरविजनला असायची समोर. आणि ते मी गातोय ते ऐकायचे आणि करायचे, ओके करायचे. पण त्याच्यानंतर असं मला लक्षात आलं की त्यांचा पण मी विश्वास संपादन केला होता की मला बघितल्यानंतर ब्रह्मशंकर व्यास, अरे आप गा रहे क्या, मुझे खामखा बोलाया, असं व्हायचं. तर ते त्याच्यात थोडंसं म्हणजे प्रावीण्य मिळवण्यासारख्या जवळपास मी तेवढं गायलोय तेवढ्या. पण आपण संस्कृत जितकं बोलतो, त्याचं उच्चार करतो, तितकी आपली स्मरणशक्ती वाढत जाते, असा एक वैज्ञानिक सिद्धांत सध्या आपण अनेकांनी ऐकला असेल. यूट्यूबवर सुद्धा त्याचे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत. तर असं तुम्हाला वाटतं की तुमच्या स्मरणशक्तीमध्ये ह्या सगळ्या गायनाने खूप फरक पडलेला आहे संस्कृतच्या उच्चारणामुळे सततच्या? म्हणजे तसं तौलनिक फरक मला जाणव. म्हणजे आता मी एवढं बोलतोय, एवढं आठवतोय, ह्याचा परिणाम असेल का ते, पण त्याचा कुठेतरी इफेक्ट होत असणार नक्की. म्हणजे गाणी पाठ होणं किंवा श्लोक पाठ होणं ह्यासाठी ही जी भाषा आहे ती देवभाषा आहे. त्यामुळे याचा काहीतरी प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक स्वराचा, प्रत्येक एकाक्षरी मंत्राचा काहीतरी इफेक्ट होतो. बरोबर. ह्याचा माझ्यावरती विश्वास, म्हणजे माझा पूर्ण विश्वास आहे या गोष्टीवरती. मी स्वतः आंघोळ करताना गायत्री मंत्र म्हणतो 10 वेळा. हे ब्राह्मण असल्यामुळे संध्या म्हणजे माझी मुंज झाल्यामुळे नव्हे, पण
काहीतरी त्याच्यातनं माझं आजारपण बरं व्हावं अशी काहीतरी माझी इच्छा असेल, त्याची धारणा असेल, पण मी ते करतो. म्हणजे तर त्या किंवा संस्कृत श्लोक पण म्हणतो, एकाक्षरी मंत्र पण म्हणतो, अथर्वशीर्ष पण म्हणतो. तर या गोष्टी पूजा करतानाची सगळी या गोष्टी करतो. बरोबर. सगळ्यात कठीण आत्तापर्यंतचं रेकॉर्डिंग कुठलं वाटलं तुम्हाला? मग सगळ्यात कठीण रेकॉर्डिंग कुठलं वाटलं आत्तापर्यंतचं? सगळं कठीण रेकॉर्डिंग ज्याला तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यायला लागली, खूप जास्त वेळ लागला, असं कुठलं आठवणीत आहे खास? नाही, तसं हरिजींच्या अल्बममध्ये अनेक अशा गोष्टी होत्या की ज्या कठीण होत्या खूप गायला, आणि त्याच्यासाठी मला ते सुपरवायझर होते, त्यांची मदत झाली. तोपर्यंत मी त्यांना मिळालेले जे पुरस्कार आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला मला सांगायला नक्कीच आवडेल. अनेक आहेत, त्यातले काही महत्त्वपूर्ण पुरस्कार म्हणजे 2001 साली त्यांना एक होती वाडी यासाठी मटा सन्मान पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. त्यानंतर संस्कृती कला दर्पण 2010 साली त्यांना झाले मोकळे आकाश ह्याच्यासाठी हा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र शासनाने त्यांना राशी 1,00,000 रुपये देऊन कला संस्कृती पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. त्यानंतर चैत्रबन पुरस्कार त्यांच्या नावे आहे. माणिक वर्मा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. बालगंधर्व पुरस्काराचे ते मानकरी आहेत. शाहीर साबळे स्मृती गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेला आहे. श्री रत्नप्पा कुंभार गौरव पुरस्कार 2016 साली त्यांना मिळालेला आहे. आणि जगदीश खेबुडकरांच्या नावाने जो पुरस्कार चालू झाला त्यातला जो पहिला पुरस्कार दिला गेला तो रवींद्र साठे यांना 2017 साली मिळालेला आहे. असे अनेक पुरस्कार आहेत, त्यापैकी केवळ काही महत्त्वाचे पुरस्कार मी इथे तुम्हाला वाचून दाखवले. त्यानंतर उरूस या चित्रपटासाठी 2009 साली त्यांना स्टेट अवॉर्ड आहे. 2014 साली गोवा शासनाचा त्यांना पार्श्वगायनासाठी पुरस्कार मिळालेला आहे. थिएटर अकादमी जे तुम्हाला माहिती असेल त्याचे ते फाउंडर मेंबर आहेत. पुण्याची जी थिएटर अकादमी आहे त्याचे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंडित रविशंकर यांचा एक स्वरमिलन नावाचा ऑर्केस्ट्रा होता, कदाचित तुम्ही जाणून असाल त्याच्याबद्दल. त्याच्यामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण साठेकाकांचा सहभाग होता आणि ह्याचे जे अनेक कार्यक्रम झाले ते इंडियन फेस्टिवल इन USSR म्हणजे रशियामध्ये याचे खास अनेक कार्यक्रम झाले आणि त्यातले सुद्धा एखादा अनुभव मी त्यांना सांगण्याची विनंती करणार आहे. आपला कार्यक्रम साधारण 7:15ला सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे 9:15पर्यंत आपण हा मुलाखतीचा जो आपला कार्यक्रम आहे तो चालू राहणार आहे. तुम्हाला केवळ कल्पना यावी यासाठी. आणि एक अतिशय आनंदाची किंवा वेगळी गोष्ट अशी की बेस्ट प्लेबॅक सिंगर म्हणून त्यांना गुजरात शासनाचा सुद्धा पुरस्कार आहे. 2003 साली एका गुजराती चित्रपटासाठी त्यांनी नर्मदा तारा वहता पानी हे गाणं गायलं. तुमच्यापैकी ऐकलं असेल काही नाही तर मला कल्पना नाही, पण इतक्या विविध भाषांमध्ये काकांनी गायन केलेलं आहे आणि केवळ गायन नाही केलेलं आहे तर त्याच्यासाठी पुरस्कारसुद्धा घेतलेले आहेत. म्हणजे संस्कृत गायनाचा किंवा संस्कृत बोलण्याचा इतर भाषांच्या उच्चारणासाठी, त्या भाषा समजून घेण्यासाठी कदाचित त्यांना अधिक फायदा झाला असेल असं मला वाटतं. मुंबईत जे लाईट अँड साऊंड शो, गिरीश काकांना एका वेगळ्या कामासाठी जायचं, त्याच्यासाठी ते रजा घेत आहेत. धन्यवाद काका, तुम्ही आवर्जून इथे आलात. थँक्यू व्हेरी मच. मुंबईतल्या 5 वेगवेगळ्या लाईट अँड साऊंड शोचं डिझाईन साठे काकांनी केलेलं आहे. म्हणजे एक तंत्रज्ञ म्हणून सुद्धा किती वेगवेगळ्या अंगांनी त्यांची कारकीर्द आपल्याला बघायला मिळते. तर मी याबाबत बोलत होते की गुजरातीमध्ये सुद्धा तुम्हाला गुजराती गाण्यासाठी पुरस्कार मिळालेला आहे. ते गाणं लक्षात आहे तुमच्यावर? एखादी लाईन गुणगुणून दाखवायला. मला जेव्हा 2003 साली कळलं की नर्मदा तारा वहता पाणी नावाच्या फिल्ममध्ये मला नॉमिनेशन आहे आणि नंतर काही दिवसांनी सांगितलं की तुम्हालाच तो अवॉर्ड मिळाला आहे. वा. आणि ते त्यावेळी मला बहुतेक 2-3 वर्षाची एकत्र दिली गेली अवॉर्ड. आणि त्यावेळचे चीफ मिनिस्टर नरेंद्र मोदी असते, म्हणजे आता जे नरेंद्र मोदी असते, तर मी पायी चालत का होईना तिकडे अवॉर्ड घ्यायला गेलो असतो. पण ती काही कल्पना नव्हती, कोणी दिलं काय कल्पना नाही. कुठेतरी एका गावी ते 2-3 वर्षाची अवॉर्ड दिली गेली, त्याच्यात ते दिलं गेलं. तर मी काय त्या कार्यक्रमाला मी फक्त ते त्याचा मोमेंटो त्यांच्या मुंबई ऑफिसमधनं ती प्रतिमा जी दिली होती ती माझ्या घरी आहे एवढंच.
पण मला मी आठवायचा प्रयत्न केला की कोणासाठी, म्हणजे अविनाश व्यास नक्की नाही, कोणासाठी गायलो असेल, केव्हा गायलो असेल, कोण म्युझिक डायरेक्टर असेल, काही आठवत नाही मला. अच्छा. ही स्मरणशक्ती ते तिथे काम देत नाही तेवढी. हरकत नाही. संस्कृत गाऊन सुद्धा. आणखी एका गाण्याचा मला महत्त्वपूर्ण उल्लेख करायला आवडेल, तो म्हणजे सख्या रे घायाला मी हरिणी. तर ते गाणं लताबाई तर गायलेले आहेतच, पण मग ते तुम्हीही गायलेलं आहात, ह्याच्या मागे काय किस्सा आहे? नाही, माझं ते डिस्कवरती आहे, फक्त HMVच्या डिस्कवरती आहे. पण याचा इतिहास असा घडला की मेहबूब स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग होतं आणि पहिलं 2 गाण्याचं रेकॉर्डिंग, म्हणजे 2 गाण्याची शिफ्ट पुरी अशी दुपारी सकाळी 9 ते दुपारी 4 अशी 2 गाणी रेकॉर्ड व्हायची. साधारण 1 वाजता पहिलं गाणं संपायचं आणि मग म्युझिशियनचे सगळे सेट तोच असायचा आणि मग त्याच्यानंतर दुसरं गाणं व्हायचं, त्यासाठी कमी वेळ लागायचा, त्यामुळे दुपारी 4पर्यंत दुसरं गाणं व्हायचं. बरं. तर तसे 2 गाण्याची योजना होती. पहिलं गाणं होतं ते कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगी का, या टोपी खाली दडलंय काय. तर ते गाणं डॉक्टर लागू, उषाताई मंगेशकर आणि मी असं आम्ही, त्यातला जो गाण्याचा भाग होता तो मी गायलो, डायलॉगचा भाग डॉक्टर स्वतः बोलले. आणि ते गाणं पहिलं रेकॉर्ड झालं आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेजण वाट बघत होतो. मी थांबलो होतो, लताबाई नंतर येऊन सखारे म्हणणार होत्या. त्या दिवशी त्यांचा फोन आला याला मेहबूब स्टुडिओमध्ये की मी आज येऊ शकत नाही, लताबाईंचा जे काय कारणं असतील ती, पण त्यांनी सांगितलं मी येऊ शकत नाही, तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड करा. आता त्यावेळी हे 74 सालची गोष्ट आहे, त्यावेळी ट्रॅकवरती रेकॉर्डिंग होत असे, पण काय व्हायचं की कोणीतरी ते पायलट गाणं आवश्यक असायचं. म्हणजे मग ते म्युझिक चांगलं रेकॉर्ड व्हायचं आणि मग गायकाचा ट्रॅक पुसून तिथे लताबाई नंतर त्यांचं गाणं म्हणू शकत होते किंवा दुसऱ्या टेपवरती रेकॉर्ड करू शकत होते. पण त्यावेळेसुद्धा त्या आर्टिस्टना असं एक बंधन असायचं की ते एका टेकमध्ये म्हटलं असायचं, कारण मध्ये कुठेही पंचिंग करण्याचा त्यावेळी सोय नव्हती. दुसरी टेप लावली जायची आणि सलग ते अख्खंच्या अख्खं गाणं म्हणायला लागायचं. तर लताबाई त्यावेळी उपलब्ध नव्हत्या, तर मग कोणीतरी म्हणणं आवश्यक होतं. आयत्या वेळे कुठल्या तरी पायलट सिंगिंगसाठी कुठल्या तरी एका सिंगरला बोलवणं, तिला ते गाणं शिकवणं आणि नंतर ते रेकॉर्ड करणं, याच्यासाठी एवढा वेळ नव्हता. तर मला चंदावरकर सर होते, त्यामुळे त्यातला साऊंड रेकॉर्डिंग शिकल्यामुळे मला हे प्रकार सगळे माहिती होते, अशा पद्धतीने केलं जातं. तर मला तिथे मलाही माहिती नव्हतं, कारण तोपर्यंत मी मुंबईत आलो होतो. त्यामुळे त्यांनी मला गाणं शिकवलं चंदावरकर सरांनी. 20 मिनिटात ते गाणं शिकलो मी. आणि माझी चूक एवढीच झाली की ते न चुकता मी गाणं सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हटलं. याचं कारण ते माझा ओके टेक होईपर्यंत गाणं झालंच नाही. म्युझिक चांगलं आल्यानंतर सांगितलं की रवी आता बास, आता याच्यावरती लताबाई गातील. आणि माझा ट्रॅक फक्त पायलट म्हणजे ऐकण्यापुरता क्यू ट्रॅक, पण तो सुद्धा ऐकवतील असं मला वाटलं नव्हतं की लता मंगेशकर यांच्यासारख्या कलाकाराला तो ट्रॅक ऐकवतील असं मला वाटलं नव्हतं. पण त्यांना तो ऐकवला आणि त्यांनी त्याही परिस्थितीत मी जे गायलो होतो तोडकं मोडकं, तर त्याही परिस्थितीत त्यांनी माझं कौतुक केलं होतं. आणि त्यांनी पण इन्सिस्ट केलं की तू जब्बार पटलांना की तुम्हाला पूर्वी कसं एक स्टँडर्ड EP निघायची आणि एक एक्सटेंडेड EP निघायची. स्टँडर्ड EPमध्ये एकच गाणं ए साईडला, एका बाजूला आणि दुसरं गाणं दुसऱ्या बाजूला. एक्सटेंडेड EPमध्ये 2 गाणी या बाजूला 2 गाणी या बाजूला, अशी पूर्वी छोट्या डिस्क निघायच्या त्या. स्टँडर्ड EP आणि एक्सटेंडेड EP. तर ती LP काढणे इतकी गाणी नव्हती, 8 गाणी नव्हती. पिक्चरमध्ये 5च गाणी होती. तर कुठलं तरी 6वं गाणं करण्यासाठी एक रिपीट करायला पाहिजे कुठलं तरी गाणं, तर दुसऱ्या कलाकारांनी गायलेलं चालतं, म्हणजे मग ती रॉयल्टी डिवाईड होत नाही. अच्छा. नाही तर एका गाण्याची रॉयल्टी कमी मिळते, असं तो व्यावहारिक गणित असल्यामुळे त्यांनी, आणि लताबाईंनी त्याचं कौतुक केल्यामुळे त्यांनी मग माझ्या आवाजातलं गाणंसुद्धा मी त्यांना म्हटलं, हो तुम्ही लता मंगेशकरांना ते गाणं परत
इकडे येऊन गायची संधी दिली, मला परत गाऊ देत ना. त्यामुळे नाही, तेवढा वेळ नाही, आम्ही ऑलरेडी देऊन टाकलं ते. HMVकडे दिलं आहे आणि त्यामुळे ते माझ्या त्या पायलट गायलेलं गाणं आज उपलब्ध आहे. पण आत्ता तुम्ही असताना ते लाईव्ह ऐकण्याची जर मजा आम्हाला घेता आली. बर. हा महाल कसला, रान झाडी दाट, अंधार रातीचा कुठ दिसना वाट, कोण्या द्वारान घातला घाव, केली कशी करणी, सख्या रे सख्या रे सख्या रे घायाळ मी हरिणी, सख्या रे घायाळ मी हरिणी, सख्या रे घायाळ मी हरिणी. आणि आणखी एका चित्रपटाचा उल्लेख केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तो चित्रपट म्हणजे जैत रे जैत, ज्यासाठी तुम्हाला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून पुन्हा एकदा राज्य शासनाने सन्मानित केलेलं आहे. तर त्या चित्रपटाची आठवण, त्या चित्रपटातलं एखादं गाणं, सगळंच. एक आठवण सांगू शकतो नक्की. एक मजेशीर आठवण आहे, म्हणजे तुम्हालाही ऐकायला आवडेल. जैत रे जैतमध्ये तुम्हाला कल्पना असेल की जैत रे जैत या सिनेमामध्ये म्हणजे निर्मिती उषा मंगेशकर, महालक्ष्मी चित्र, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले, लताबाई गायल्याच आहेत त्याच्यात, उषाताई पण गायल्यात. म्हणजे मी गोऱ्या देहावरती कांती हे उषाबाईंबरोबर गायलो, किंवा जांभूळ पिकल्या आशाबाईंबरोबर गायलो, मी रात टाकली लताबाईंबरोबर गायलो. आणि त्या मंगेशकरांचं प्रोडक्शन असल्यामुळे मीनाताई पण रेकॉर्डिंगला यायच्या, कारण बाळचं म्युझिक होतं असं. तर त्या यायच्या. आणि एकदा काय झालं, एका गाण्याच्या वेळेला एक कोरस सिंगर आली, मला वाटतं नभ उतरवालं जे गाणं आहे, हो नभ उतरू आलं, त्या गाण्याच्या आला कोरस सिंगर आली नाही पहिली. तर मीनाताई होत्या तिथे. तर मीनाताई म्हणल्या, कोण, काय झालं काय? म्हणलं अमके अमके कोणी कोरस सिंगर आली नाही. होय का? मग मी उभी राहतो. त्या गायल्यात त्याच्यात, म्हणजे त्यांच्या मीनाताई पण गायल्यात. म्हणजे पाची भावंड ज्या चित्रपटात गायली अथवा ज्यांचं म्युझिक होतं त्या चित्रपटात माझी 10 गाणी असणं, वा 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 वा, याला नक्की नियती म्हणू शकता. जसं प्रिन्स चार्ल्सचं तुम्ही सगळे रिॲक्शन तशी आली ना, तशी हे माझ्या दृष्टीने सांगण्यासारखं जास्त आहे. मोठा पुरस्कार हा मोठा, म्हणजे हे तुम्हाला संगीतरत्न मिळाल्यासारखंच आहे किंवा भारतरत्न मिळाल्यासारखंच आहे अक्षरशः. तर ह्या पिक्चरमध्ये आम्ही ठाकर गाणं सगळ्यांना माहिती आहे. तर मी ते गायलं होतं. आणि त्याच्यानंतर हृदयनाथ मंगेशकर मला म्हणले की चलता काय तुम्ही तिकडे, आज शूटिंगच्या तिकडे मी जातोय रात्री. तर म्हटलं चला. त्यानिमित्ताने कर्नाळाजवळच आहे डोंगर, तिथे शूटिंग होतं. तर मंगेशकरांच्या गाडीत बसून मी त्यांच्याबरोबर गेलो. तिथे गेल्यानंतर त्याच्यामध्ये श्रीराम रानडे, चंद्रकांत काळे, मोहना काशे, स्मिता पाटील. स्मिता पाटील पण आमच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये, तिने बीज नावाच्या नाटकामध्ये मोहन गोखलेच्या डिरेक्शनमध्ये, मोहन गोखले पण तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बघितलं असेल त्याचं काम, त्यांनी दिग्दर्शन केलेल्या नाटकामध्ये स्मिताने काम केलं होतं. अच्छा. किंवा फिल्म इन्स्टिट्यूटला एका फिल्ममध्ये तिने काम केलं होतं. म्हणजे स्मिता आमच्या, आणि टेलिव्हिजनला ती न्यूज कास्टर म्हणून यायची. तर स्मिता माझ्या मोटरसायकलवर पण बसली. स्मिता पाटील मैत्रीणच होती माझी. तर मी एवढ्यासाठी हे सांगतोय की सगळी लोक
होते तिथे शूटिंगचे तिथे. आणि आमची गाडी पोचल्यानंतर नवीन काय तर त्यांच्याकडे पोर्टेबल टेप रेकॉर्डर होता मंगेशकरांच्याकडे. त्यांनी ते सुरू केलं आणि काही गाणी ऐकल्यानंतर जेव्हा आम्ही ठाकर सुरू झालं त्यावेळेला ऐकणारे सगळे थिएटर अकॅडमीमध्ये माझ्यावर काम करणारे माझे सगळे सहकलाकार ते सगळे निघून गेले. मी म्हटलं अरे काय म्हणजे एवढं गाणं आवडत नाही तुम्हाला का काय. तर नंतर गाणे ऐकायला परत आले. म्हटलं काय झालं. तर म्हटलं काय सांगू रव्या, हे गाणं 6 रात्र आम्ही नाचत होतो. पहिल्या रात्री त्या लोकेशनवरती जनरेटर पोचवण्यासाठी पहिली रात्र गेली. आम्ही नुसत्या रिहर्सल केल्या. मग दुसरी रात्र जनरेटर झाल्यानंतर लायटिंग करण्यासाठी दुसरी रात्र गेली. बर. तो विनोद प्रधान नावाचा सिनेमॅटोग्राफर होता, इन्स्टिट्यूटचाच आमच्या, मला ज्युनियर होता तो. पण त्याला कलर फिल्म मिळाली होती शूट करायला आणि तो अजिबात कुठेही कॉम्प्रोमाइज करायला तयार नव्हता. तर त्यांनी अख्खी रात्र जेव्हा त्यांनी शॉट घेतला पहिला त्यावेळेस सूर्य उजाडला होता. रात्रीचं गाणं होतं. तर अशा 6 रात्री या गाण्याचं शूटिंग केल्यामुळे सगळ्यांना ते गाणं लागल्यानंतर सगळे निघून गेले. तर मला वाटलं की मी एवढा वाईट गायलो का काय, की माझे मित्र असून हे कोणी गाणं ऐकायला थांबले नाहीत. म्हणजे ही एक सगळ्यांना आवडेल अशी. ते गाणं आपण ऐकूया का कुठलं, जैत्र जैत मधलं? चालेल, तेच ऐकायचं. आम्ही ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर या रानाची पाखर, या जांभऱ्या गर्दीत मांडून इवले घर. आम्ही ठाकर या रानाची पाखर, या पिकल्या शेतावर तिच्या आभालाचा जर, या डोंगर वस्तीवर बोल शंभूची पाखर. चांदण्या गोंधून धरलिया झालर. आम्ही ठाकर या रानाची पाखर, या जांभऱ्या गर्दीत मांडून इवले घर. आम्ही ठाकर या रानाची पाखर. वा. सांगतेकडे वळण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे या सगळ्या तुमच्या कार्यबाहुल्यामध्ये, सहभागामध्ये इथे जी एक महत्त्वाची व्यक्ती समोर बसलेली आहे, त्या व्यक्तीचा सहभाग हा महत्त्वपूर्ण आहे. मी 100% सगळ्या गोष्टी करू शकलो, त्याचं सगळं श्रेय तिचं आहे. वा वा. नित्य नूतन अशी साथ तुम्हाला मिळालेली आहे. की मी माझ्या मुलांसाठी सुद्धा अंगाई गीत गायलो नाही, त्याच्या आधीच ती झोपून टाकायची, कारण मी केव्हाही जायचो. आता आमची फिल्म लाईन असल्यामुळे मी मोटरसायकलवरती रात्री, आमच्याकडे पहिले 2 वर्ष आमच्याकडे 80 साली लग्न झालं, तेव्हापासनं पहिला माझ्याकडे टेलिफोन आला तो 83 साली आला. त्यामुळे ती उंबरठाची वर्ष होती ज्यावेळेला माझं पोस्ट शूटिंग चालायचं. पोस्ट शूटिंगला मला असं वाटायचं की 6 वाजता संपेल काम, ते रात्री 1ला संपायचं. मी रात्री 2ला यायची, ती 6पासून वाट बघायची. अशा कितीतरी रात्री तिने शिवाशाप देऊन का म्हणा तिने काढलेल्या आहेत माझ्याशिवाय. आणि खरोखर म्हणजे तिच्यामुळे मी 100% त्याला वाहून घेऊ शकलो. नक्कीच. म्हणजे कालही मी त्यांना भेटले, पहिल्यांदाच मी अर्थात नूतनताईंना भेटले, पण अतिशय प्रफुल्ल असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे, हसरं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना भेटून मला अतिशय आनंद झाला. खूप आनंद मी दररोज घेतोय. वा. अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचं जो तुमचा कामाचा कॅनव्हास आहे त्याच्याबद्दल बोललो. पण मला असं समव असं वाटलं की मी आता साऊंड रेकॉर्डिस्ट पण आहे, मी गायक पण आहे, मी नाटकात पण काम केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी, जसं आपण म्हणतो डेस्टिनी, तुम्ही काही ठरवू शकत नाही, काही गोष्टी तुमच्याकडे येतात आणि ती संधी समजून
तुम्ही त्याचं सोनं करणं, हे एवढं मात्र माझ्याकडनं झालं. मी कुठेही कामचुकारपणा केला नाही. म्हणजे जरी घाशीराम कोतवाल नाटकाचे 20 वर्षामध्ये प्रशांत दामले कदाचित एका वर्षात 800 शोज करेल, पण आम्हाला 20 वर्ष लागली. पण ते नाटक एवढं हेवी नाटक झालं आणि जे विदाऊट प्रॉम्प्टर आम्ही आमच्या रिहर्सल्स व्हायच्या, मध्ये मोठी गॅप गेली तर आमच्या परत सगळ्याच्या चक्री रिहर्सल व्हायच्या आणि त्याच्यानंतर आम्ही स्टेजवरती काम करायचो. पण या कुठल्याही प्रयोगामध्ये कधीही मी पाठी टाकली नाही. तर हे मी एवढ्यासाठी सांगतोय की मी प्रत्येकाने असं, माझे वडील सांगायचे की सिन्सिअरिटी पेज, मे बी लेट बट सिन्सिअरिटी पेज इट बॅक. तर तुम्ही जर प्रामाणिकपणे एखादी गोष्ट केलीत तर ती तुम्हाला नक्की काहीतरी चांगले परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळतील. पण ते लगेच मिळतीलच असं नाही, पण ते करत राहणं आणि ते अतिशय, म्हणजे साऊंड रेकॉर्डिंगसुद्धा एक छोटा प्रसंग सांगतो की माझं कौतुक आहे म्हणून नव्हे, पण किती मी झोकून देऊन करत असे. विनायक चास्कर नावाचे एक प्रोड्युसर होते आणि सुरेश वाडकरचं एक गाणं गजरा नावाच्या कार्यक्रमात त्यांनी घेतलं होतं. शूटिंग दुसऱ्या कोणातरी आर्टिस्टवरती केलं होतं, पण त्याचं रेकॉर्डिंग मी केलं. आणि ते रेकॉर्डिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला विनायक चास्कर म्हणले, तुला मानलं. म्हटलं का रे बाबा, आम्ही अरे तो रे करायचो. का रे बाबा, भाऊ त्याला म्हणायचं, भाऊ चास्कर. तर तो गजरा नावाचा खूप फेमस कार्यक्रम होता टेलिव्हिजनवरती, त्याचं निर्माता. तो म्हणला, अरे तुझा प्रतिस्पर्धीनं सुरेश वाडकर, त्याच्या गाण्याला तू एवढा मेहनत घेत होतास. तर मी म्हटलं की मला काही कळलं नाही. म्हटलं तू का म्हणतोस असं. म्हटलं रेकॉर्डिंग हा वेगळा जॉब आहे माझा, त्याच्यामुळे तो प्रतिस्पर्धी वगैरे असं काही नसतं. आणि मी कधीच कोणाला प्रतिस्पर्धी मानलं नाही, कोणाचा हेवा केला नाही कोणाचा. पण त्यामुळे तुम्ही अगदी खुल्या मनानं तुम्ही तुमचं काम करू शकता आणि त्याचं कुठेतरी तुम्हाला परतफेड मिळते, असं माझं स्वतःची धारणा आहे. आणि ते मी कायम पाळत आलो. नक्कीच. विनायक चास्करांचा आता तुम्ही उल्लेख केला तर मला सगळ्यांना सांगायला नक्कीच आवडेल की त्यांच्यावरचं एक पुस्तक येत आहे, त्यांचं चरित्र स्वरूप असं आपण त्याला म्हणूया. त्याच्यातल्या काही भागाचं शब्दांकन करण्याची संधी मला मिळाली आणि आता लवकरच ते पुस्तक सगळ्या वाचकांच्या भेटीला येईल. त्याचं प्रकाशन मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. त्या विनायक चास्करांनी एक निर्माण केलेली एक फिल्म होती जी आउटसाईड प्रोड्युसर म्हणून विजया मेहतांनी शूट केली होती. विजया मेहतांनी दिग्दर्शन केलं होतं त्याचं. लक्ष्मीबाई टिळकांचे स्मृतिचित्रे जे आहे त्याच्यावरती फिल्म होती. स्वतः विजयाबाईंनी काम केलं होतं. यंग लक्ष्मीबाईंचं काम सुहास जोशींनी केलं होतं. रवींद्र मंगणींनी त्याच्यात काम केलं होतं. त्याचं सगळं शूटिंग टेलिव्हिजनमध्ये झालं होतं आणि त्याचं मिक्सिंग मी केलं होतं. फायनल मिक्सिंग मी केलं होतं आणि त्या फिल्मला रजत कमल मिळालं. क्या बात है. ती ब्लॅक अँड व्हाईटवरची फिल्म नंतर कॉम्पिटिशनला पाठवली होती. तर त्यावेळी मी दूरदर्शनला काम करत नव्हतो, पण विनायक चास्कर विजया मेहतांचे असिस्टंट होते, प्रतिमा कुलकर्णी आणि मंगेश कुलकर्णी, हे दोघंजणं त्यांचे असिस्टंट होते. ते म्हणले की तुम्हाला मिक्सिंग करायचं तर रवीसारखं कोण करणार नाही. तर मी त्यावेळी टेलिव्हिजनवरची नोकरी सोडली होती. मी नंतरची फिल्म आहे 81 नंतरची. तर त्यावेळी मला विचारण्यात आलं की तू करशील का, इथे तू काम केलेलं आहेस. तर त्याचं आउटसाईड रेकॉर्डिस्ट म्हणून मी ते काम केलं आणि विजया मेहतांसारख्या त्याच्यानंतर त्यांच्या 2 फिल्मचं मी साऊंड रेकॉर्डिस्ट होतो. एकातून एक उत्तम काम. पेस्तनजी नावाची फिल्म होती ती मी केली होती आणि रावसाहेब बॅरिस्टर नाटकावरती एक फिल्म केली होती त्यांनी. ती त्याचं ध्वनिमुद्रण माझं होतं. मी एकूण जवळजवळ 16 चित्रपटाचं ध्वनिमुद्रण केलं. पण हे एवढ्यासाठी सांगतो की त्यावेळचं ध्वनिमुद्रण हे खूप टाईम कन्झ्युमिंग होतं, म्हणजे वेळखाऊ होतं. आताचं काय होतं की आता लिटरली शूटिंग झाल्यानंतर 15 दिवसामध्ये ती तुम्ही प्रदर्शित करू शकता फिल्म. त्या काळी कमीत कमी 2 महिने लागायचे. कारण डायलॉग डबिंग पूर्ण 100% डायलॉग लोकेशनवरचे वापरत नसत. ते पूर्ण डबिंग करायचं, अख्खं पिक्चर रीडब करायचं. म्हणजे ते आर्टिस्टना बोलवायचं आणि ते स्वतःला बघून बोलायचे. ते डायलॉग स्टुडिओ लेवलला रेकॉर्ड करायचे. आता तुम्ही स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करता त्यावेळेस समजा
टेलिफोनचा साऊंड आहे किंवा बाहेरचा ट्रॅफिक आहे हा तुम्हाला नंतर ॲड करायला लागायचं. ते इफेक्ट्स रेकॉर्डिंग वेगळं, त्याच्यानंतर बॅकग्राऊंड म्युझिक वेगळं, या सगळ्याचं मिक्सिंग करणारा जो माणूस आहे, म्हणजे तुम्ही मोठं नाव ऐकलं असाल म्हणजे मंगेश देसाई, की ज्यांनी त्यांच्या आयुष्यात 455 का काहीतरी पिक्चर रिमिक्सिंग केलं, जे मिक्सिंग केलं ज्यांना म्हणतात राजकमल कला मंदिरमध्ये. तर ते मिक्सिंग मी लक्ष्मी एडळकरांच्या स्मृतिचित्रेचं मी केलं होतं. तर हे मी माझ्या काम करण्याची पद्धत त्यांना माहिती होती, त्यामुळे मला सांगितलं की जरी आउटसाईड असेल तरी मी त्याच्यासाठी काही पैसे मला मिळाले नाहीत, पण मला ते काम करावं असं वाटलं आणि ते केलं आणि मित्रांसाठी मदत केली. नक्कीच नक्कीच नक्कीच. वा, अतिशय आनंद मिळाला काका आज हे सगळं ऐकून. प्रश्नच नाही, तुम्हालाही मिळाला आणि आज आम्हाला मिळाला, कारण तुमच्याकडून इतके विविध अनुभव, इतक्या विविध आठवणी आज आम्हाला इथे ऐकता आल्या. तर सांगता करताना अर्थातच आपण ती गाण्यानीच करणार आहोत, पण तत्पूर्वी मी जो गद्य भाग आहे माझा 1 मिनिटाचा तो संपवून घेते. ते म्हणजे फॉर्च्यून एंटरटेनमेंटची ही जी संपूर्ण मालिका होती एक प्रवास, ह्याला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. ज्या वेगवेगळ्या संस्था संलग्न होत गेल्या त्यांच्या सहयोगाने मी ही मालिका संपूर्ण करू शकले, त्या सगळ्या संस्थांचे, तुम्हा सगळ्या रसिकांचे मी मनःपूर्वक आभार मानते. 2 वर्षच मला झालेत बडोद्याला येऊन, पण मला असं अजिबात वाटत नाही आहे इतकी माणसं या 2 वर्षात चांगल्या पद्धतीने जोडली गेली, मला प्रेम मिळालं तुम्हा सगळ्यांचं, तुमची सगळ्यांची मदत वेळोवेळी मला मिळत गेली, म्हणून हे मी करू शकले इथे नमूद करते आठवणींनी. आणि पुन्हा एकदा या संपूर्ण मालिकेचे जे सहप्रायोजक आहेत ते म्हणजे पितांबरी रुचियाना गुळ पावडर, ज्याचा आस्वाद तुम्ही अनेक कार्यक्रम घेताय आणि आता कदाचित त्याची गोडी तुम्हाला त्याच्यापासून वेगळं करणार नाही. आज बाहेरसुद्धा उपलब्ध आहे, तर आवर्जून त्या स्टॉलला भेट द्या आणि त्यांची सगळी उत्पादनं तुम्ही अवश्य घरी घेऊन जा. त्याच्यानंतर गिरीशभाई गणदेवीकर काका, ज्यांनी मला त्यांच्या घरातली एक मानलं आणि अतिशय प्रेमाने ते आदरातिथ्य करतात आणि प्रत्येक वेळी मदतीच्या वेळी माझ्या मागे ते उभे राहिले. तुम्हा सगळ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानते. तसंच गायन विभाग, फॅकल्टी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, द महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बरोडा यांच्या विशेष सहयोगाने मला आज हे ऑडिटोरियम उपलब्ध होऊ शकलं, त्यांचे मी मनापासून आभार मानते. हे सगळे तंत्रज्ञ आहेत, सगळ्या कार्यक्रमांसाठी ज्यांची साथ लाभली त्यांचे मनापासून आभार मानते. सगळ्या कलाकारांचे जे याच्यामध्ये सहभागी झाले आणि मुख्यतः माझे कुटुंबीय. आज ऋषिकेश आणि आदिनाथ म्हणजे माझा नवरा आणि मुलगा हे येणार होते, पण माझ्या मुलाला बरं नसल्यामुळे केवळ ते येऊ शकले नाही आहेत, पण अतिशय एक पॉझिटिव्ह सपोर्ट ज्याला म्हणतो तो कायमच त्यांच्याकडून मला मिळालेला आहे, त्यामुळे त्यांचाही आवर्जून उल्लेख करते. मला श्रेयसचं कौतुक करायचं एवढ्यासाठी की तिच्या मुलाला खरंच बरं नाही आहे आणि आमचं फोनवरती बोलणं चाललं होतं त्यावेळेस ती किती टेन्शनमध्ये होती याची मी स्वतः अनुभव घेतला आहे. या सगळ्याच्यात आज सकाळचा कार्यक्रम होता, आज रात्रीचा कार्यक्रम होता, मुलगा आजारी नाही. एक आईचं किती मन तुटत असेल याची मला कल्पना आहे. तिने तिच्या आईला मुंबईहून बोलवून घेतलं. त्या कालच आमचा फोनचा आम्ही या कार्यक्रमात गप्पा मारत होतो त्यावेळेस ती फोनवरती आईशी बोलत होती, आता तू इथे उतर, ती आमका पत्ता सांग, रिक्षावाल्याला हे कर ते कर. तर एवढ्या सगळ्या व्यवधानातनं, एवढ्या सगळ्या अडचणीतनं तिने खूप सुंदर निवेदन केलं. मग खरंच थँक्यू का दाते सरांचेही मी आभार मानते. पुन्हा एकदा नूतनताईंचे आभार, जे मान्यवर उपस्थित आहे सगळ्यांचे आभार मानते. आणि कोणाचे राहून गेले असतील तर मला क्षमा करा, कारण इतकी नावं आहेत की पुन्हा ती सगळी मी घेत बसले तर खूप वेळ जाईल. पण मला सांगतेकडे येताना असं वाटतं की शाळेमध्ये असताना जो खेळ तुम्हाला प्रिय होता, खो खो, ज्याच्यामध्ये तुम्ही नॅशनल लेवलपर्यंत खेळात, तोच तुमच्या आयुष्यामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाचा रोल प्ले केला असं मला वाटतं. की एका तुमच्या अंगातून किंवा एका कामातून खो देऊन तुम्ही दुसऱ्या गोष्टीकडे वळायचा, तिथून खो देऊन पुन्हा तिसऱ्या गोष्टीकडे, असं अविरत तुम्ही हा खो खो अतिशय उत्तम रीतीने निभावलेला आहे, खेळलेला आहात. त्याच्यामुळे मला तो खो खो नॅशनल लेवलपर्यंत नाही, पण हा खो खो तुम्ही इंटरनॅशनल लेवलपर्यंत खेळलेला आहात, कारण देश विदेशात जाऊन तुम्ही आपली कला सादर केलेली आहे. त्याच्यामुळे त्या खो खोचे सुद्धा म्हणजे तुम्ही जे नियती सुरुवातीपासून म्हणताय ते कसे कुठे कुठे कशाचा सहभाग असतो आणि आपल्याला कसं पुढे जायला प्रोत्साहन मिळत जातं. तर
तुमचं जे या पुढचं सगळं काम आहे, जे आता तुम्ही पुन्हा नव्या उमेदीने सुरू कराल, त्या सगळ्या कामासाठी, तुम्हाला तुमच्या उत्तम आरोग्यासाठी मी सगळ्यांकडून मनःपूर्वक शुभेच्छा देते. ही कलादेवता तुमच्यावर अशीच अखंड प्रसन्न राहो आणि आम्हाला आनंद मिळत राहो. तुम्ही चरित्र लिहिण्याचा जर कधी विचार केलात तर आणि मला सांभाळून घेणारी निवेदिका आहे. याच सुंदर अशा नोटवर आपण जे तुम्ही रॅगिंगच्या वेळेला गाणं ऐकवलं होतं आणि ज्याच्यामुळे ही पुढची इतकी मोठी प्रवास सुरू झाला, हा प्रवास सुरू झाला आणि इतकी मोठी कारकीर्द जी आम्ही आत्ता ऐकली, तर त्या सर्वात्मका जो सर्वेश्वर आहे त्याला वंदन करून आपण सांगता करूया. सर्वात्मका सर्वेश्वर, सर्वात्मका सर्वेश्वर, सर्वात्मका सर्वेश्वर, सर्वात्मका सर्वेश्वर, गंगाधरा शिवसुंदरा, गंगाधरा शिवसुंदरा, गंगाधरा शिवसुंदरा, जे जे जगी जगते तया, जे जे जगी जगते तया, जे जे जगी जगते तया, माझे म्हणा करुणा करा, माझे म्हणा करुणा करा, सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वेश्वरा सर्वेश्वरा.